पुढची बातमी बघूया। सभागृहामध्ये अंतिम आठवडा प्रस्ताव सादर करण्यात आला आणि त्यावर सत्ताधाऱ्यांनी सुद्धा उत्तर दिलं, परंतु विरोधकांनी विदर्भाच्या मुद्द्यावरनं चर्चाच केली नसल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय। विदर्भाच्या मुद्द्यावर विरोधक उदासीन असल्याचा आरोप फडणवीसांनी केला, तर विदर्भाबाबत विरोधकांचं प्रेम किती बेगडी आहे हेच यातनं दिसून आल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेली आहे। अधिवेशनामध्ये विदर्भाची चर्चा प्रामुख्याने विरोधी पक्षाने घेणं आवश्यक असतं। सत्ताधारी पक्षाने घेतली, त्याच्यावर चर्चाही झाली आणि देवेंद्रजींनी त्याला अतिशय समर्पक उत्तरही दिलं आणि ते खालच्या सभागृहामध्ये जेव्हा त्यांना कळलं की आपल्याकडून चूक झाली आहे तेव्हा त्यांनी वॉकआउट केला आणि सत्ताधारी पक्षावर खापर फोडण्याचा केविलवाना प्रयत्न केला। खरं म्हणजे त्यांचं त्याच्यातून विदर्भावरचं बेगडी प्रेम दिसून आलं। विरोधकांनी विदर्भाच्या संदर्भातला एकही प्रस्ताव आणला नाही असं पहिलं अधिवेशन। खरं म्हणजे अंतिम आठवडा प्रस्ताव हा विदर्भाचाच असतो आणि काही कारणांनी अंतिम आठवडा नसला तर 293 असते। सत्तारूढ पक्षाने विदर्भाचा प्रस्ताव आणला, पण विरोधी पक्षाने विदर्भाच्या संदर्भात विकासाच्या संदर्भात कुठलाही प्रस्ताव आणला नाही। ही खरोखर अत्यंत आश्चर्याची आणि खेदजनक अशा प्रकारची गोष्ट आहे। आमची तर तयारी होती। आम्ही काल कामकाज सल्लागार समितीची बैठक ठेवलेली होती। आमची मानसिकता होती की मागणी आली तर अजूनही अधिवेशन वाढवायचं, परंतु विरोधी पक्षाला विचारण्यात आलं आणि कालच त्यांनी अंतिम प्रस्ताव द्यायला संमती दिला। पण त्याच्यावर तुम्हालाही माहिती आहे की अंतिम प्रस्ताव जर आला की साधारण दुसऱ्या दिवशी अधिवेशन संपतं। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गट आता तयारीला लागलेला आहे। शुक्रवारी सकाळी 10 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अजित पवार गटाच्या बैठका होणार आहेत। या बैठकांना सुनील तटकरे यांच्यासह पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्ष देखील उपस्थित असतील। आगामी निवडणुकांच्या दृष्टीने पूर्वतयारी करण्याच्या बाबतीत या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दिल्ली दौऱ्यावर जाऊन गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत। या भेटीमध्ये ते इथेनॉल, कांदा आणि दूध दराच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहेत। या भेटीवरून अजित पवारांनी पत्रकार परिषदेत उपस्थितांना चांगलाच टोला लगावलाय। की मुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस दिल्लीला निघाले, आम्ही तुम्हाला सांगू मगच तुम्ही तिथं दाखवा। त्याच्यामुळे आम्हालाही लोक विचारतात, आज दिल्लीला चालला, दिल्लीला चालला, दिल्लीला चालला।